नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ या काळाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्स याचं हे सूत्र आहे S + V + O + E। S म्हणजे सब्जेक्ट, त्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो, वाक्याच्या सुरुवातीला असतो तो। त्यानंतर V म्हणजे वर्ब, क्रियापद, वाक्यामध्ये जी क्रिया घडवून आणायची असते ते आपल्याला वर्ब हे समजून सांगत असतं। त्यानंतर O म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे क्रिया कोणाशी घडते तो शब्द। आणि त्यानंतर असतं E एक्सटेन्शन, त्याला आपण विस्तार म्हणतो। परंतु या S + V + O + E मध्ये फक्त S आणि V हे दोनच घटक महत्त्वाचे असतात। त्यानंतर आपण सर्वनामाचा तक्ता म्हणजे प्रोनाउन टेबल समजावून घेऊया। इथं बघा, एका बाजूला एक वचन आहे, दुसऱ्या बाजूला अनेक वचन आहे। आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते, त्या, ती, त्याचं अनेक वचन आहे। साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा त्या पुढील क्रियापदावरून तुम्हाला समजेल। म्हणजे बघा, जातो, करतो, धावतो, चालतो, लिहितो, मारतो, खातो, पितो, वाचतो, पाहतो, अशा पद्धतीनं या साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदांचा वापर केलेला असतो। आय वॉक मी चालतो, वी वॉक आम्ही चालतो, यू वॉक तू चालतोस, यू वॉक तुम्ही चालता, ही वॉक्स तू चालतोस, शी वॉक्स तू चालतेस, इट वॉक्स ते चालते आणि त्यांचा अनेक वचन आहे दे वॉक ते चालतात। अशा पद्धतीने आपण S + V या सूत्रानुसार सिंपल प्रेझेंट टेन्स करू शकतो। याच्यामध्ये ब्लिंक होणारी 3 वाक्य पहा, ही वॉक्स, शी वॉक्स, इट वॉक्स। याच्यामध्ये वॉक या शब्दाला S प्रत्यय लागलेला आहे। असे अनेक शब्द आहेत किंवा क्रियापद आहेत ज्यांना S किंवा ES प्रत्यय लागलेला आहे, त्यांची उदाहरणं मी शेवटी दिलेली आहेत। आता पुढचं उदाहरण पाहूया। आय गो मी जातो, वी गो आम्ही जातो, यू गो तू जातोस, यू गो तुम्ही जाता, ही गोज तो जातो, शी गोज ती जाते, इट गोज ते जाते, दे गो ते जातात। ही, शी, इट च्या समोर येणाऱ्या क्रियापदांमध्ये होणारे बदल खालीलप्रमाणे। पहिला आकडा, शेवटी O, S, SH, CH, X असणाऱ्या व्हर्ब किंवा क्रियापदास ES प्रत्यय लागतो। उदाहरणार्थ गो गोज, डू डज, वॉश वॉशेस, फ्लॅश फ्लॅशेस, वॉच वॉचेस, कॅच कॅचेस, मिस मिसेस, गेस गेसेस, ब्लेस ब्लेसेस, ड्रेस ड्रेसेस आणि शेवटी X असणारे पण काही 2 उदाहरणं पाहूया, मिक्स मिक्सेस आणि फिक्स फिक्सेस। दुसरा आकडा आहे, शेवटी Y आल्यास Y काढून IES प्रत्यय लावावा। उदाहरणार्थ क्राय क्राईज, ट्राय ट्राईज, फ्राय फ्राईज, फ्लाय फ्लाईज, ड्राय ड्राईज, वरी वरीज। या उदाहरणांमध्ये Y काढून आपण IES प्रत्यय लावलेला आहे। तिसरा आकडा पाहू, शेवटी Y असून फक्त S प्रत्यय लागणारी क्रियापद बघा, बाय बाईज, से सेज, पे पेज, प्ले प्लेज आणि शेवटी एन्जॉय एन्जॉयज। याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवेल की Y च्या अगोदर स्वर आलेला आहे, म्हणून या क्रियापदांना फक्त S प्रत्यय लागले। ह्या 3 नियमाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व क्रियापदांना S प्रत्यय लागतो, हे मात्र लक्षात ठेवा। काही वाक्य सरावासाठी, मी दररोज अभ्यास करतो, आय स्टडी एव्हरी डे, रोहित आंबा खातो, रोहित इट्स अ मँगो, तुम्ही खूप हळूहळू चालता, यू वॉक व्हेरी स्लोली, ती मराठी खूप छान बोलते, शी स्पीक्स मराठी व्हेरी नाईस, श्वेता सुंदर गाते, श्वेता सिंग्स नाईसली, सोमवार नंतर मंगळवार येतो, ट्यूसडे कम्स आफ्टर मंडे। अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्ता आणि कर्म हे 2च महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा। तुमच्या सरावासाठी काही वाक्य दिलेली आहेत,
ती वाक्य तुम्ही इंग्रजीत भाषांतर करा, वर्गात शिक्षकांना किंवा घरी वडीलधाऱ्या लोकांना दाखवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.